नमस्कार शेतकरी भावांनो, तर आज आपण आलेलो आहे खामोंडे या ठिकाणी नवीन बोरवेलची मोटर सोडण्यासाठी. पाहू शकताय ही 5 HP ची मोटर आहे आणि 10 HP चा पंप आहे V6 मध्ये, म्हणजे 6 इंची मध्ये मोटर आहे. पाहू शकतो तुम्ही नवीन मोटर आहे. तर काय झाले, पहिली जी मोटर होती ती पहिली 4 इंची मोटर होती, ती काढली. आता आपण कॉलम लाईन सोडणार आहेत. पाहू शकताय हे कॉलम लाईन आहे 2 इंची ड्यूट्रॉन कंपनीचे. पाहू शकताय 300 फुटावर आपण मोटर सोडणार आता. हे पहा अशा प्रकारे पाईप असतात कंपनीचे, पूर्णपणे नवीन सेटअप आहे. पाहू शकताय आता केबल निम्मी जुनी आणि निम्मी नवीन असे पाहू शकता. अशा प्रकारे मोटर कपलिंग करून फिटिंग करून पाईप आवळून पण झालेलं आहे आणि मोटर आपलं सोडायला काम चालू पण केलं आपण. पाहू शकता अशा प्रकारे मोटर सोडायची. आणि मेन तर केबल पहिलं महत्वाचं, लय बांधणं कंपनीचं कंपल्सरी असतं महत्वाचं. जेणेकरून तुम्ही केबल जो तेवढी टाईट बांधशाल तेवढी चांगलं राहील. आणि लिमिटमध्ये बांधा, का असं पण नका केबल बांधूनच कट होईल. अशा प्रकारे आपण वाईस वगैरे लावून घेऊ आता. आणि आपले जे क्लॅम आहे ते आपले वरती घेऊ सॉकेटापाशी. हे पहा. आणि हे जे व्हिडिओ जो चालू आहे मित्रांनो, काय जे आमचे जे व्हिडिओ चालतात तुम्ही ते कंपल्सरी बघत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन आयडिया येत राहतील. हे पहा अशा प्रकारे वाईस लावून जर आपला. पाहू शकताय जेणेकरून काय होतं माहिती का, मोटर सोडताना काळजी घ्यायची, कधी पण बोरमध्ये काही पडलं नाही पाहिजे वरून, पाना वगैरे काय असेल ना. जर पडलं मोटरच्या वरून तर पुढल्याच मोटर काढायला त्रास करतं ते. हे पहा अशा प्रकारे आपलं काम चालू आहे. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला जॉईंट मधला जो जॉईंट असतो मोटरचा, तो मोटर जॉईंट आपण पूर्णपणे पॅक केलेला आहे पाईपाला. पाहू शकताय अशा प्रकारे पहिला आपण लोखंडी पाईप बसवले पंपाच्या वरती आणि कॉलम कनेक्टर लावलेल्यावरती, त्याच्यावरती आपण आता कॉलम पाईप बसवणार आहोत. आणि ते जेणेकरून काय होतं माहिती का, आपण ज्या टायमाला मोटर वगैरे सोडतो त्या टायमाला कधी पण बोरवेलमध्ये पहिलं पाणी बघायचं, पाणी किती असतंय ते लय महत्वाचं असतं. त्यानुसार मोटर सोडत चला. हे अशा प्रकारे आपण कॉलम पाईप आवळून घेतलेला आहे. पाहू शकताय. आणि जेणेकरून पाणी बघणं का गरजेचं असतं, का आपली समजा मोठी मोटर सोडल्यानंतर ती चालत नाही, त्यासाठी पहिले पाणी बघायचं, पाणी किती इंची त्यानुसार मोटर सोडावी लागते. अशा प्रकारे दुसरा पाईप चालू झालाय परत. पाहू शकताय. आणि ही जी केबल आहे ती 20 फुटावरती बांधायची. पाहू शकता तुम्ही. पाईपाचे थ्रेड आहेत ना हातावरती बसवा. पाईप पण हातावर काही विषय नाही, पाना वगैरे काय लागत नाही, खोलायला लागत नाही, आवळा पण लागत नाही पाना. पाहू शकता. तुझे तुम्हाला काळा रबर दिसत असेल त्या रबरवरती जो अख्खा पाईप आहे तो लॉक होतो पूर्णपणे. रबर आतमध्ये थ्रेडिंग मध्ये बसला का पाईप पूर्णपणे लॉक होतो. पाहू शकता वरती पण खालून त्याला रबर दिलाय लॉकिंगसाठी. अशा प्रकारे आपलं काम चालू आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि काय आहे माहिती का, मेन मुद्दा एक असा आहे मोटरीमध्ये, का ज्या टायमाला आपण मोटर सोडतो किंवा काही क्लॅम वगैरे लावतो किंवा असं मोटर सहज उचलायचा प्रयत्न करतो, त्या टायमाला काही सॉकेटला जी क्लॅम लावलेली असते ना, तिथं एकदम महत्वाचं लक्ष देऊन काम करायला लागेल. कधी कधी काय होतं, मोटर नवीन सोडताना असं 2-3 बरेच जण घडलेलं आहे, त्याची पाईपाचं सॉकेट असतं ते वरती क्रॅक होऊन जातं. हे पहा अशा प्रकारे पाईप पहिला पाण्यात बुडून घ्यायचं आहे, मग बसवायचं, म्हणजे जेणेकरून आपलं ढिल्लं जाईल, थ्रेडिंग असं हातावर चालतील. कारण जे सॉकेट जे असतं ना, त्या सॉकेटला का झटका बसला का सॉकेट वरचं उडून जातं, लगेच तुटतं ते मध्ये कॉलम पाईप लगेच. त्यासाठी पाईपाला झटका द्यायचा नाही कधी. हे अशा प्रकारे आपलं फिटिंग झाल्यावरती मी बेंड बोर कॅप क्लॅम्प लावून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपलं पाणी टेस्टिंग चालू आहे, तुम्ही पाणी पाहू. अशा प्रकारे आपलं सगळं सेटअप झालं. आता आपण मोटर चालू करणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आता पाणी आपलं वरती येईल. हे पहा मोटर चालू केली. हो असं नाहीये बरं, पाणी मेन पाणी आत्ता बघा कसं आहे मित्रांनो, पाणीच पाणी. पाहू शकताय अशा प्रकारे आपल्या मोटरचा डिस्चार्ज आहे. भरपूर असं पाणी दिले. 310 फुटावर सोडलेले 300 फूट कॉलम पाईप आहेत आणि 10 फूट एक लोखंड पाईप आहे आणि त्याच्या खाली मोटर पंप आहे. अशा प्रकारे पाणी आपल्याला भरपूर असं मोटरचं दिलेलं आहे. तुम्हाला रिझल्ट कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.